तर आज ना अचानक इन्फ्लुएन्सर अस्मितासोबत भेट झाली होती, पण त्याआधी सकाळची सुरुवात आज नाश्ता न करता डायरेक्ट भाजी पोळी बनवायला घेतली होती इथे मी. कारण सुट्टीच्या दिवशी सरासरी नाश्ता हा ठरलेलाच असतो, पण आज ना थोडंसं बाहेर जायचं होतं, त्याच्यामुळे नाश्ता काही केलाच नाही. ह्यांच्यासाठी काही शॉपिंग करायची होती आणि लेकरांचे एक्सप्रेशन बघून ज्या आई आहेत त्यांना समजलंच असेल की यांना कुठे जायचं होतं आता आल्या आल्या. बाकी साहेबांची 6 पॅकची बॉडी दाखवत दाखवत शॉपिंगला सुरुवात झाली होती आणि कपड्यांची शॉपिंग करते वेळेस यांचं खूप जास्त कन्फ्युजन असतं, त्याच्यामुळे मीच यांना घेऊन आली होती की चला आज आपण सोबत जाऊया म्हणून. आता जगाच्या कुठल्याही पाठीवर जा, पण या बहीण भावाचे भांडण काही थांबणार नाहीत. इथं सुद्धा जोरदार या दोघांचं भांडण चालू होतं. प्रक्षिताना प्रियांमुळे पडली होती त्याच्यामुळे. आणि कॅमेरा पाहून जबरदस्तीची अशी आमची स्माइल चालू असते. चला शॉपिंग करून आम्ही निघालोच होतो, तितक्यात भेटली होती पोलीस जोडीची अस्मिता. आता ह्यांना तर सगळेजण ओळखतच असतील. तर ह्या पण परभणी जिल्ह्यातल्या असल्यामुळे आमची ही दुसरी भेट होती. आता येता येता काहीतरी थंड घ्यायचं म्हणून ज्यूस सेंटरवरती गेलो होतो, ज्यूस वगैरे घेतलं आणि घरी आल्यावर व्हॅनिला आईस्क्रीम बनवायला घेतली. कारण की त्या दिवशी जे आईस्क्रीमचं सामान आणलं होतं ते थोडंसं उरलं होतं, ते खराब होण्याच्या अगोदर वेगळ्या फ्लेवरची करूया. आता व्हॅनिला फ्लेवर प्रत्येकालाच आवडतो. दुधामध्ये इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून त्याला शिजवून घेतलं, ते थंड होण्यासाठी साईडला ठेवलं आणि दुसऱ्या कढईमध्ये इकडे बर्फाचे तुकडे टाकून घेतले आणि दुसऱ्या बाउलमध्ये फ्रेश क्रीम टाकून याला व्हिप करून घेतलं 2 मिनिटांपर्यंत. स्वीटनेससाठी ते पावडर शुगरचा सुद्धा तुम्ही यूज करू शकता, पण माझ्याकडे हे मिल्क मेड होतं ते ऍड केलं मी. बनवलेलं जे बॅटर आहे ते याच्यामध्ये ऍड केलं, व्हॅनिला एसेन्सचे 7-8 ड्रॉप ऍड केले, व्यवस्थित मिक्स केलं. एअरटाईट डब्यामध्ये रात्रभर याला फ्रीजमध्ये ठेवलं आणि